या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर ममता कुलकर्णी यांची संतप्त प्रतिक्रिया। म्हणाल्या त्याला तिथेच लात मारायला हवी होती। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात समोर आलेल्या स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्या अत्यंत धक्कादायक कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे। अनेक महिलांची फसवणूक करून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचा अत्यंत गंभीर आरोप या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे। सध्या याबाबतचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होत आहेत। या अतिशय संवेदनशील आणि गंभीर प्रकरणावर समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सध्या अध्यात्माच्या मार्गावर असलेली ममता कुलकर्णी हिने देखील या संपूर्ण प्रकारावर आपला तीव्र संताप व्यक्त करत खडेबोल सुनावले आहेत। अशोक खरात याच्यासारख्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने निष्पाप महिलांचा कसा गैरफायदा घेतला यावर बोलताना ममता कुलकर्णी यांनी अत्यंत परखड शब्दात आपले मत मांडले। त्या म्हणाल्या की अशा भोंदू बाबाकडे जाणाऱ्या महिलांनी देखील स्वतःची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे। जर तो माणूस स्वतःच्या मर्यादा ओलांडत होता तर त्या महिलांनी त्याला तिथेच एक लात मारून द्यायला हवी होती। त्याला जाब विचारून तिथेच फटके द्यायला हवे होते। आपण तिथे केवळ भविष्य पाहण्यासाठी गेलो आहोत, अन्य कोणत्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही हे महिलांनी अतिशय ठामपणे सांगायला हवे होते। जर कोणी तुमच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथेच त्याला जोरदार प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे। आपण सर्वजण मराठी आहोत, त्यामुळे आपल्यातील बाणेदारपणा दाखवून अशा भोंदूगिरीला कोणीही बळी पडू नये असे अत्यंत स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या नाशिक पोलीस दलाने न्यायालय प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती उपचाराच्या बहाण्याने महिलांना पिण्यासाठी पाणी देऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे। स्वतःला सिद्ध पुरुष असल्याचे भासवून तो अनेक महिलांवर अत्याचार करत होता। या सर्व गुन्ह्यासोबतच त्याच्यावर 5 जणांचे प्राण घेतल्याचा अत्यंत गंभीर संशय देखील व्यक्त केला जात आहे। तपास अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत त्याच्या फार्म हाऊसवरून काही गोळीबार झालेली रिकामी काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत। ही जप्त केलेली काडतुसे त्याने नेमकी कुठे आणि कोणत्या कारणासाठी वापरली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालय येथे सुनावणीअंती या आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आजच्या प्रगत युगातही समाजात अंधश्रद्धेचा पगडा किती खोलवर रुजलेला आहे हे या दुर्दैवी घटनेवरून स्पष्ट होते। महिलांनी कोणत्याही स्वयंघोषित बाबाच्या भूलथापांना बळी न पडता स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अधिक जागरूक, खंबीर आणि धाडसी बनणे ही आता काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे।